आमचे टकमक टोकरचे फोटो काढून झाले. तर आता आपण अजून काहीतरी दुसरं बघूया. काही आता आम्ही टकमक टोकर आलोय. काही सह्याद्री बघा बाप. आम्हाला एक गुफा भेटली. या काही झेंडा भाग असला भारी फडकतोय. आणि आता आपण नगरखान्यामध्ये आहोत. मगाशी महाराजांची पालखी इथूनच गेली. आपण त्या साईडला होतो, त्या साईडने गेलो, ह्या साईडने नाही गेलो. सो आता आपण इथून जाऊया. गर्दी किती पण तू. तर गाईत आता आपण हिरकणी कडा बघायला जाता. तो खाली आहे. सर्व बघितलं, महाकाना सोडायचं. महाही बघायला आलो. गेल्या टायमाला आम्ही आलो तेव्हा हिरकणी कडा नाही बघितला. सो आज बघायला आलोय. कितीशी रोपवे आहे. चला थोडीशी झलक बघून येऊ रोपवेची. कुठं जाणार काय तिथे रोपवेचं तिकीट काढायचा. आणि इकडून रोपवे आहे, पण आम्हाला आतमध्ये जाऊन न देत. कारण का तिकडून येण्याचा मार्ग आहे, खाली उतरून न देत बघायला. सो आपल्या इथून जायला लागेल. पण इथून बघू शकता तुम्ही तपच रायकडे जाऊया. तर गाईज हा आहे पालखी दरवाजा. चढ जाऊ चढ. चल चढ तर. चल आतमध्ये चल. चल चल चल. तर गाईज ही महाराजांची गुप्त जागा आहे आधीच्या काळातली. इथे दिवे ठेवायचे. बघू शकता तुम्ही चांगला. इथे महाराजांची गुप्त जागा आहे. तर आता आपण वरती आहोत, पण इथून शॉर्टकट आहे खाली उतरण्यासाठी.
स्वच्छ पाण्याचा तलाव. तर आता आपण शिरकाई देवीच्या मंदिरात आलोय. तर आता आम्ही शिरकाई देवीचं दर्शन घेतलं. तर आता आपण हनुमानाच्या मूर्तीवर पाया पडत जाऊया. तर आता आपला पाया पडून झालाय. आता आपण परतीच्या प्रवासाकडे जाऊया. तर गाईज आज खूप फिरलो. पूर्ण रायगड एक्सप्लोर केला, ते पण 2दा. म्हणजे आधी पण आलेलो आणि आज सुद्धा आलेलो आणि आज पण पूर्ण बघितला. त्यावेळी जे नाही बघितलं होतं ते पण ह्यावेळी बघितलं आम्ही. आणि आज महाराजांचा राज्याभिषेक सोहळा बघायला भेटला. आणि त्याच्यानंतर पालखी बघितली, खूप मजा आली. आणि आता आपला ब्लॉग एंड करतो इथंच. ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. बाय बाय. जय शिवराय.